राज्यामध्ये भाजपच्या 44 उमेदवारांची बिनविरोध निवड। शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध। फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी पुण्यातल्या वढू बुद्रुक इथं 2.5 एकर जमीन देणार। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा पुढाकार। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे 3 आणखी उमेदवार बिनविरोध विजयी। प्रभाग क्रमांक 23 अ, ड आणि क मधून उमेदवार बिनविरोध विजयी। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये वोकल फॉर लोकल उपक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचं नागरिकांना आवाहन। जळगाव पालिकेमध्ये भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचा मुलगा बिनविरोध विजयी। प्रभाग क्रमांक 7 क मधून विशाल भोळे यांची बिनविरोध निवड। बीडमध्ये प्रेमलता पारवेंनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार। आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह नगरसेवकांचीही उपस्थिती। मुंबईतल्या वरळीमध्ये ठाकरे सेनेला भाजपचा धक्का। ठाकरे सेनेचे रमेश मंथेला यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत केला प्रवेश। अमरावती एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।